सेटअप तयार झाला मित्रांनो. पहिला सेटअप रेडी आहे, बघू शकता. वास येतोय, अंड्याचाच येतोय ना तो. पाण्यात धुलं का ते. हाय आपला लकी रॉड मित्रांनो, आणि लकी मशीन. माझ्या आयुष्यातली पहिली रील आहे ही. कमी आता त्याला होत आले बघा 5 वर्ष होत आली. डायवा जॉयनस 400 आणि रॉड आहे आपला डायवा ज्युपिटर सुप्रियर. माझा पहिला रॉड आहे. खूप मासे पकडले मित्रांनो यावर. या सेटअपवर चांगला आपल्याला रिझल्ट मिळालेला मित्रांनो. लोक म्हणतात की 4000 वर मोठे मोठे कटले. आम्ही ह्या बघा ह्या एवढ्या रीलवर 7-8 किलोपर्यंतचा कटला मी काढलेला आहे. जास्त नाही, 100 मीटर तेवढा, 100-120 मीटर फक्त दोरा बसतो ते. तरीही मित्रांनो भरपूर मासे पकडलेले आहेत ह्या सेटअपवर. आणि अजूनही कुठलाही म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम ह्या रीलला आलेला नाही. म्हणजे ह्या माझा स्वतःचा अनुभव आहे. रॉड फक्त एकदा, हे बघा हा रॉड टीप फक्त सचिनच्या हातात एकदा रॉड फक्त समोरची टीप 1-2 इंच तुटली होती. मी सँडलिंगमुळे होत असतं मित्रांनो. रॉड किंवा मशीनवर काही नसतं. आपली टेक्निक असते, माशाला खेळवण्याची जी टेक्निक आहे ती महत्त्वाची असते. कुठलंही टॅकल असतात, ब्रँडेड वगैरे सगळं असतं म्हणणं आहे. पण मी स्वतः मित्रांनो टेलिस्कोपिक रॉड आणि छोट्याशा कुठल्याही 1000-2000च्या मशीनवर आम्ही 2-2, 3-3 किलोचे मासे मी स्वतः काढलेले आहेत. हा माझा स्वतःचा अनुभव आहे मित्रांनो. टॅकल्स असे ब्रँडेड वगैरे असं काही नसतं. ब्रँड असेल तर मासा तुटणार नाही आणि त्याच्याबरोबर काय आपल्याला कुस्ती खेळायची नसती. टेक्निक आहे मित्रांनो, ती तुम्हालाही माहीत आहे. प्रत्येक फिशरमॅन, अनुभवी फिशरमॅन असेल तो अनुभवातून शिकतो. तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या भारतात, बाहेर देशात असेल त्याची ट्रेनिंग स्कूल वगैरे, तर आपल्या इथं कुठली ट्रेनिंग आपण घेत नाही. आपल्या अनुभवातून आपण शिकत असतो. हे बघा मोठा हुक. आज खूप दिवसानंतर मोठ्या हुकवर आपण शिंगाड्यासाठी मोठा हुक लावणार आहे. बघू आज शिंगाडा पकडू. आज बघू. टेक्निक महत्त्वाची असते मित्रांनो, आणि ते आपण अनुभवातून प्रत्येक फिशरमॅन शिकत असतो. आधी डबा, हँडलाईन, तिरंड्यावर बांबूची छडी, सगळं प्रत्येक फिशरमॅनची सुरुवात असते. आणि नंतर माणूस जसा जसा अनुभव वाढेल, रील, रॉड, हे तर नंतरची गोष्ट आहे. अनुभवी फिशरमॅन आपण आता यूट्यूबला वगैरे ऑनलाईन सोशल मीडियावर बघत असतो. आंध्रा तेलंगणाचे लोक हँडलाईनवर किंवा ट्रिपल हुकवर एकदम साध्या सेटअपवर, म्हणजे आपण विचारही करू शकत नाही त्या साईजचे कटले, 20 किलो 30 किलोच्या साईजचे कटले ते हँडलाईनवर काढतात. मित्रांनो त्याला काय म्हणायचं, कारण की मासा जिथं आहे तिथं लागत असतो. असं नाही की आपल्याकडे मागडे टॅकल्स आहेत किंवा मागडा रॉड रील आहे ते आपल्याला मासा, असं नाही. त्याला निसर्गी लागतं. तसं निसर्ग आता राहिलेला नाही मित्रांनो. प्रगती ही माणसाला आहे बघा. प्रगती माणूस करत आहे, पण त्याला मोबदला निसर्गाला द्यायला लागतो. आता तुम्हाला नदी दाखवण्याचा मी प्रयत्न केला असेल. नदीच्या आसपास एवढा कचरा, एवढी घाण आहे की भविष्यात 5-10 वर्षानंतर ह्या नद्या अशा स्वच्छ राहतील की याची गॅरंटी नाही. अशाच्या भरपूर प्रजात्या नष्ट होत चालल्यात मित्रांनो. ह्याच माणसाच्या हलगर्जीपणामुळं. जाता येता माणूस प्लॅस्टिकचा तर सगळीकडंच
त्रास आहे, पण नद्यांनाही ते त्रास भोगायला लागतो. पुलावरून जाताना इथून माणसं कचरा म्हणा, सगळ्यात जास्त म्हणून देवाच्या नावावर पूजेचे सामान, फोटो, काही असेल, फुटलेल्या काचा, प्लॅस्टिक. आधीचा एक काळ होता मित्रांनो, जेव्हा माणूस नदी वाहती असायची, जनसंख्या कमी असायची, फुलं फक्त नैसर्गिक फुलं वापरत होती. आता पूजा सामानात 80% प्लॅस्टिकची फुलं आली, ती सुद्धा नदीत टाकतात लोक. ते लोकांना एवढा विचार नाही की ते पाण्यात विघटित होतं का नाही. ते प्लॅस्टिक वर्षानुवर्ष पाण्यात चढत राहतं, त्यामुळे कित्येक माशाच्या प्रजाती आता आपल्याला दिसत नाहीत. मी स्वतः बघितलेल्या, आमच्या आबाजाचं तर सोडा, मी स्वतः बघितलेल्या 10 वर्षा 20 वर्षाच्या आधी ज्या प्रजाती बघितल्या त्या आता नामशेष झाल्या. आपल्या मुलांना ते दाखवण्याच्या, म्हणजे आपण दाखवू शकत नाही की असा मासा होता. ही अवस्था आज आपल्या नद्यांची आहे मित्रांनो. तर प्लीज सगळ्या फिशरमन किंवा मासेमार मित्रांना सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की नदीवर जिथंही जावा मित्रांनो, नदीची स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करणं. स्वतःचा कचरा नाही तर दुसऱ्यांचाही 2-4 प्लॅस्टिकच्या पिशव्या असेल, काही असेल. आम्ही बघा स्वतः, मी तुम्हाला दाखवत नाही कधी व्हिडिओमध्ये, पण आम्ही स्वतः आमच्या प्लॅस्टिकच्या कुठल्याही वस्तू नदीवर टाकत नाही. आणि जर दुसऱ्यांनी जर टाकले असेल तर ते एखाद्या पिशवीत घेऊन रस्त्यानं जाताना कुठल्या तरी एका डस्टबिनला किंवा कुठेही टाकण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि हेच आम्ही संकल्पना केलेली आहे की आम्ही आमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांनाही सांगत असतो. तर आज व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न की प्लीज नदीवर कुठल्याही प्रकारचा कचरा करू नका. जर भविष्यात तुम्हाला हेच आपले नाद, आपला शौक जर असाच ठेवायचा असेल की नद्या जिवंत ठेवल्या तर आपला शौक जिवंत राहणार आहे, नद्याच मेल्या तर आपल्याला कुठला मासा पकडायचा, गटरीत मासा पकडायचा आहे. मग नद्या जिवंत असतील तर आपला शौक जिवंत राहील. म्हणून मित्रांनो, तुम्ही आणि आपल्या मित्रांना कुणालाही सांगा की प्लॅस्टिकच्या वस्तू असेल नदीवर स्वच्छता राखा. आपल्या हातून जेवढं होईल तेवढी स्वच्छता राखा. की प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन हे महत्त्वाचं आहे की आपण कुणाला कुठल्या पंचायतीवर म्हणा, कुठल्या ग्रामपंचायतीवर, सरकारवर आपण ढकलून चालत नाही. की प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडायची, आपला शौक पण पूर्ण करायचा. आणि आपण समाजाला काहीतरी देणं आहे, ते ह्याच्यामार्फत आपण सामाजिक कार्य तर आपण करू शकत नाही. आपला नाद आहे नदीच्या काठीचा, तर नदीकाठी एखादं छोटंसं सामाजिक कार्य आपल्या हातून घडत असेल तर ते जरूर करा मित्रांनो. तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की नदी ही बघा, अशा नद्या आता आपल्याला मिळत नाही, दिसणार पण नाही. 10 वर्षानंतर ह्या नदीचं काय होईल आपल्याला माहिती की कचरा एवढा झालेला आहे. पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला ते कचरा आणि त्या कचऱ्याचे प्रकार मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की दुसऱ्यांना तर सांगत नाही, कारण की आपले कंटेंट फिशिंगचे आहेत. आपण फिशिंगसाठी नदीकाठी, तलावाकाठी, कुठं समुद्राकाठी, कुठल्याही नाल्याकाठी जाओ, स्वतःही करा आणि दुसऱ्यांनाही प्रेरित करा, ही माझी विनंती आहे मित्रांनो. धन्यवाद.